नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की विद्यार्थी श्रुतलेखन करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या चुका करतात। तर या व्हिडिओमध्ये आपण त्या चुका सुधारण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या कृती वर्गामध्ये घेऊ शकतो जेणेकरून विद्यार्थी त्या चुका करणार नाहीत किंवा कमी करतील। बरेचदा काय होतं, आपण सर्व शिक्षक वर्गामध्ये श्रुतलेखनासाठी सराव तर घेतच असतो, अगदी नियमित सराव घेतो, परंतु काय होतं की सराव घेताना त्यामध्ये तोचतोपणा असतो। शिक्षक सांगतात आणि विद्यार्थी लिहितात, यामध्ये काय होतं की विद्यार्थी कंटाळतात, त्यांचा एकाग्रता ढळते, विद्यार्थ्यांची एकाग्रता वर्गात लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचता येत नाही। मग असं जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर श्रुतलेखन घेण्याच्या सुद्धा अनेक कृती आपण वेगवेगळ्या कृती आपण वर्गामध्ये घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या वर्गामध्ये आणि त्या कृतीमध्ये जर रंजकता आली तर विद्यार्थ्यांची एकाग्रता आपण खिळवून ठेवू शकतो। विद्यार्थ्यांनी श्रुतलेखन अचूक करावे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे विद्यार्थ्यांनी अचूकपणे ऐकावे, म्हणजे श्रवणसुद्धा योग्य रीतीने करावे आणि ते स्मरणात ठेवावे, कारण ऐकून त्याला ते लिहायचं असतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टी करत असताना आपण जी पहिली कृती बघणार आहोत ती म्हणजे कानगोष्टी। तर यामधून आपण विद्यार्थ्यांची कशा पद्धतीने लक्ष खिळवून ठेवू शकतो ते आपण बघणार आहोत। आपली पहिली कृती आहे कानगोष्टी। बघा, ही कृती जेव्हा आपण वर्गात घेतो, कानगोष्टी आपण ऐकल्याच आहे आणि हे खेळसुद्धा आपण वर्गामध्ये घेतले आहे, पण श्रुतलेखनात आपण याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो। होऊ शकते तुम्ही या अगोदर एकाने सांगितले आणि दुसऱ्याने तशी कृती करणे हे उपक्रम वर्गात घेतले असतील, पण श्रुतलेखनामध्ये आपण काय घेऊ शकतो, तर जर शिक्षकाने एखादे वाक्य सांगितले, सोपं वाक्य आपण बघूया, बाबा गावाला गेले। जर हे वाक्य आपल्याला द्यायचं आहे तर एक कोणती कृती घेऊ शकतो आपण, तर आपण विद्यार्थ्यांना दूर दूर बसवायचं आहे, शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या कानामध्ये हळूच हे वाक्य त्याला सांगायचं आहे, विद्यार्थ्यांनी ते वाक्य लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्यानंतर तेच वाक्य उठून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कानात सांगायचं आहे आणि परत आपल्या जागेवर येऊन ते वाक्य लिहायचं आहे। नंतर दुसरा विद्यार्थी तिसऱ्या विद्यार्थ्याच्या कानात जाऊन ते वाक्य सांगणार आणि परत आपल्या जागेवर येऊन ते वाक्य लिहिणार। ही कृती आपल्याला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत न्यायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन करून झाल्यानंतर शिक्षकांनी सर्वांचे श्रुतलेखन हे तपासायचे आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने श्रवण केले आहे की नाही, आणि जर केले असेल तर शेवटच्या विद्यार्थ्यांनी केलेले श्रुतलेखन हे अचूक असेल आणि जर नाही तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंतचे जे श्रुतलेखन आपण जे वाक्य दिलं आहे त्यामध्ये थोडा ना थोडा बदल झालेला आपल्याला दिसेल। म्हणजे श्रुतलेखनाची जी महत्त्वाची पायरी आहे लक्षपूर्वक ऐकणे, जर विद्यार्थ्यांना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जर अचूक जायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना अचूकपणे ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं हे महत्त्वाचं आहे। तर या कृतीतून लक्षपूर्वक ऐकणे आणि स्मरणात ठेवणे ह्या दोन गोष्टी आपण साध्य करू शकतो। त्यामुळे या कृतीचा फायदा असा आहे की विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता जी आहे ती विकसित आपण करू शकतो आणि त्यांच्या स्मरणशक्तीचा सुद्धा विकास करू शकतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अचूक श्रुतलेखनासाठी सुद्धा प्रवृत्त करू शकतो। यानंतरची आपली दुसरी जी कृती आहे ती म्हणजे वाक्य जुळवा। तर वाक्य जुळवा ही अगदी सोपी कृती आहे। शिक्षकांनी काय करायचं आहे की एखादं वाक्य, जसं मी इथे फळ्यावर तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल की झाडावर, हे अर्धवट वाक्य विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एकेका विद्यार्थ्याला समोर बोलवून ते वाक्य पूर्ण करण्यास सांगायचं आहे। पण एकच अट ठेवायची की प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळं वाक्य सांगायचं आहे। जेव्हा पहिला विद्यार्थी इथे येईल, मी एक दोन वाक्य इथे करून दाखवलेले आहेत, पहिला विद्यार्थी समजा इथे आला तर त्यांनी हे वाक्य पूर्ण केलेलं आहे, झाडावर पक्षी बसले। म्हणजे पहिला विद्यार्थी जर आला तो हे वाक्य सांगू शकतो की झाडावर पक्षी आहेत, हे पहिल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं वाक्य आहे, पण पहिला विद्यार्थी जो वाक्य सांगेल ते वाक्य लक्षपूर्वक ऐकून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी ते लिहायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवून दुसरं वाक्य विचारायचं आहे आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला बोलवून तिसरं वाक्य। मी इथे 2-3 वाक्य लिहून दाखवले आहे की विद्यार्थी कोणकोणत्या प्रकारचे वाक्य सांगू शकतात, पण हे कल्पना आहे विद्यार्थ्याची, मीच लिहिलेले वाक्य विद्यार्थी सांगतील असं नाही, विद्यार्थी त्यांच्या मनाला, त्यांच्या कल्पकतेला सुचतील ते वाक्य विद्यार्थी सांगतील।
म्हणजे या कृतीचा आपल्याला फायदा असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी आपल्याला हा जो उपक्रम आहे, ही कृती आहे, ही चांगली उपयोगी पडू शकते. म्हणजे या दोन्ही क्षमतेचा विकास आपण त्यातून साधू शकतो आणि अर्थातच परत एकदा आपण अचूक श्रुतलेखनाकडे त्यांना नेऊ शकतो. त्यानंतरची आपली तिसरी कृती आहे शब्दगटाने श्रुतलेखन. याचा अर्थ काय आहे की विद्यार्थ्यांना आपल्याला जे श्रुतलेखन द्यायचे आहे ते एका जातीवाचक शब्दांचे, जसं मी इथे लिहिलेलं आहे बघा, फळे, म्हणजे फळं हे जातीवाचक शब्दामधले जे काही शब्द येतील, जसं इथे लिहिलेलं आहे मी, आंबा, सफरचंद, केळी, अननस, फक्त एवढेच नाही, अनेक फळं आपल्याला माहिती आहेत. तर आपल्याला आठवडाभर विद्यार्थ्यांना एकाच जातीच्या एकाच प्रकारच्या शब्दांचा सराव जर आपण घेतला, जसं इथे प्राणी दिलेलं आहे मी, अनेक प्राणी आहेत, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, असे वेगवेगळे आपण त्याचे गट करू शकतो. एका आठवड्यात पाळीव प्राणी आणि दुसऱ्या आठवड्यात जंगली प्राणी. अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांचा एकाच प्रकारच्या जातीच्या शब्दांचा श्रुतलेखनाचा जर सराव केला तर काय होईल, तर विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्या शब्दाचा अर्थ, उच्चार आणि त्याचे लेखन या तिन्ही ज्या क्षमता आहेत त्या आपण एकाच वेळी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू शकतो. त्यामुळे ह्या ज्या कृती आहेत, शब्दगटाने श्रुतलेखन घेणे, ह्या नक्कीच विद्यार्थ्यांना अचूकतेकडे नेण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यानंतरची आपली चौथी जी कृती आहे ती आहे, आपल्याला दिसत असेल, गटस्पर्धा. आता गटस्पर्धा आपण घेतच असतो, नेहमीच घेतो वर्गामध्ये, पण श्रुतलेखनात आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर वर्गामध्ये आपल्या जे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे 2 किंवा 3 गट आपण करावेत आणि त्यांना एक नियम सांगायचा आहे की शिक्षक जे वाक्य सांगतील, ज्या गटातले विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी ते वाक्य अचूक लिहेल तो गट जिंकेल. जसं इथे आपण वाक्य लिहिलेलं नाही, आपण एक सोपं वाक्य, समजा मासा पाण्यात पोहतो, हे जर वाक्य शिक्षकांनी सांगितलं तर हे श्रुतलेखन केल्यानंतर कमीत कमी वेळात, एक अट अजून आपल्याला द्यायची आहे, कमीत कमी वेळामध्ये अचूक श्रुतलेखन जो गट करेल तो गट विजयी. म्हणजे 3-4 विद्यार्थी जर असतील एका गटामध्ये तर जास्तीत जास्त ज्या गटातल्या विद्यार्थ्यांनी श्रुतलेखन योग्य केलं असेल, अचूक केलं असेल, तो गट विजयी, त्याला 1 गुण. अशा पद्धतीने 10 ते 12 किंवा 15 वाक्य जर आपण शिक्षकांनी त्यांना दिले तर रोज या पद्धतीचं जर आपण सराव घेतला तर त्यांच्यामध्ये एक स्पर्धा लागते. माझा गट विजयी झाला पाहिजे म्हणून मी अचूक श्रुतलेखन केलं पाहिजे, किंवा माझा गट विजयी झाला पाहिजे म्हणून माझ्या गटातील विद्यार्थ्यांनी सुद्धा अचूक लेखन केलं पाहिजे. यासाठी जे हुशार विद्यार्थी असतात, जे मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव घेण्यास प्रवृत्त होतात आणि मागे असलेले विद्यार्थीसुद्धा आपल्याला समोर आणण्यासाठी यामधून मदत होते. मग अशा पद्धतीच्या जर कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या तर काय होईल की विद्यार्थी श्रुतलेखन करताना कंटाळणार नाहीत. त्यांना रोज नवीन नवीन कृतींचा जर आपण अध्ययन अनुभव दिला, विद्यार्थी जे आहे ते आवडीने श्रुतलेखनामध्ये सहभागी होतील. आणखी काही कृती आहे, जसं चित्र कार्डामध्ये आपल्या मराठी पेटीमध्ये अनेक चित्र कार्ड्स आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये आपण काय करू शकतो की विद्यार्थ्यांना समोर बोलवून त्या चित्र कार्डवर एक वाक्य सांगायला लावायचं, ते इतर विद्यार्थ्यांना लिहायला लावायचं. मग दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याच चित्रावरचं दुसरं वाक्य सांगायला लावायचं आणि त्यांना लिहायला लावायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण चित्र कार्डसुद्धा वापरून श्रुतलेखनाचा सराव घेऊ शकतो. किंवा संगीत श्रुतलेखन हा सुद्धा एक छान अगदी उपक्रम आहे की संगीत श्रुतलेखनामध्ये आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांना आवडणारी जी कविता असेल किंवा बालगीत असेल किंवा आणखी कुठलंही गाणं असेल जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवडतं, तर ते गाणं आपण विद्यार्थ्यांना ऐकवू शकतो आणि मग त्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी आहे, त्या गाण्यातला कुठलं एक वाक्य आहे बाबा की तुला आवडतं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या गाण्यातलं किंवा त्या गीतातलं, कवितेतलं एक वाक्य लिहायचं, ऐकलेल्या गाण्यातील एक वाक्य किंवा कवितेतील एक वाक्य लिहायचं. अशा पद्धतीचा जर श्रुतलेखनाचा आपण सराव घेतला, कारण विद्यार्थ्यांना संगीताची आवड तर असतेच, तर आवडीने विद्यार्थी या उपक्रमामध्ये, या कृतीमध्ये सहभागी होतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला या श्रुतलेखनामध्ये सम्मिलित करून घेता येतं. आणि आपला जो उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना
ज्या श्रुतलेखनाची अध्ययन क्षमता आहे आपली ती म्हणजे 2 ते 3 सोप्या शब्दांचे श्रुतलेखन अचूक पद्धतीने करतो यापर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे नेता येईल. तर शिक्षक मित्रांनो, ह्या काही कृती होत्या ज्या मी तुमच्यासमोर आता आणल्या, पण एवढ्याच कृती नाहीत. आपण सर्व खूप सर्जनशील आहात मला माहिती आहे आणि यापेक्षा अधिक अन्य कोणत्या कृती ज्या असतील ज्या तुम्ही श्रुतलेखनासाठी वापरू शकत असाल त्या सर्वांचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचवूया. या सर्व शुभेच्छासह मी आपले सर्वांची रजा घेते. धन्यवाद.